चर्चगेट स्थानकाबाहेर इलेक्ट्रिक बसला आग लागली आहे। अगदी क्षणात या आगीनं रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं। इलेक्ट्रिक बस आहे आणि या बसमध्ये अर्थातच बॅटरीचा संच असतो, मोठ्या प्रमाणात बॅटरीज असतात। याच इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागली आहे। या आगीत बस पूर्णतः जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। चर्चगेट स्थानकाबाहेरच ही घटना घडल्याचं पाहायला मिळालंय आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। चर्चगेट स्थानकाबाहेर ही इलेक्ट्रिक बस थांबवण्यात आली होती आणि या बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर लगेचच आग लागल्याचं पाहायला मिळालंय। त्यानंतर आग विझवण्यात आली आहे। सुदैवाने यात प्रवासी होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय आणि त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मात्र पूर्णतः बस जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। इलेक्ट्रिक बसला ही भीषण आग लागली आहे। चर्चगेट स्थानकाबाहेर संध्याकाळची वेळ आणि त्यातच बसनं भीषण पेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरती प्रवाशांचा खोळंबा झाला। मोठ्या प्रमाणात प्रवासी या बसमधनं प्रवास करण्यासाठी निघाले होते, मात्र तेव्हाच बसला भीषण आग लागली। या बसला आग लागल्यानंतर अगदी काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण बस जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची। चर्चगेट स्थानकाबाहेर इलेक्ट्रिक बसला आग लागली। इलेक्ट्रिक बसनं पेट घेतला, त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलं। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। या घटनेमध्ये पूर्णतः बस जळून खाक झाली आहे। आताची मोठी बातमी, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। एकीकडे भीषण आग लागली तेव्हाची दृश्य, तर दुसरीकडे आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर या बसवर